शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनांच्या सर्व महिलांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि रंगपंचमी पण आहे आणि पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर झालेली आहे सकाळची सुरुवात. नाश्ता बनवायचा आहे आता. तर चला आज मी काय नाश्ता बनवते हे तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे रवा आणि ज्वारीचं पीठ आणि थोडंसं दही टाकून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. खूप छान आहे हे, पौष्टिक पण आहे आणि सकाळ सकाळचं चांगलं वाटतं. रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो. खूप छान बनतं पण आणि खूप छान खायला पण लागतं. याच्यासोबत ओल्या नारळाची चटणी छान लागते. इकडे मी ओल्या नारळाची चटणी पण बनवून घेतलेली आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी. तडका द्यायचा बाकी आहे. थोडासा सोडा आणि मीठ टाकून घ्यायचं बस. एक 5 मिनटं ठेवून द्यायचं थोडा वेळ. आणि डोशाच्या तव्यावर बनवायचं, खूप छान होतं. तेल टाकून घ्यायचं असं. पळीने आल्ला सोडून द्यायचं. खूप सॉफ्ट होतं एकदम, खायला पण खूप टेस्टी लागतं. बघा किती छान दिसतंय. असं झालं की मग पलटी करून घ्यायचं थोडंसं. किती छान झालं बघा. खरंच खूप छान लागते. आता दुसरी बाजू पलटून दाखवते मी. बघा किती छान झालं. ज्वारीचं धिरडं म्हणता याला. चटणीला छान असा तडका दिला. तडका दिल्याशिवाय चांगली नाही लागत चटणी. इथे मी पटापट बनवून घेतले, मुलांना पण दिले. गरम गरम छान लागतं. आणि मी पण नाश्ता करायची बाकी होते अजून. तर बघा इथे मी पण घेतलेलं आहे नाश्त्याला. पपई घेतलेली आहे, 1 अंडं, चटणी आणि 2 धिरडे घेतलेले आहेत. तर खूप छान लागतं. तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आमच्या सुनबाईने रेसिपी पाठवली होती मला इन्स्टावरची. तर आम्ही खूप दिवसापासून हेच बनवतो आहे. खूप छान लागतं खरंच. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.